चव्हाण, रत्नवार्ता संपादक, वंचित बहुजन आघाडी उमेदवार आहे. तर सविस्तर गणेशजी उमेदवारी जी आहे घेतलेली आहे, तर सविस्तर त्या भागातून आपले उमेदवार किती आहेत, तिथून किती प्रभाग मोठा आहे, तर सविस्तर काय आहे, तर सविस्तर आपण काय बोलणार आहे या विषयावर. प्रभाग क्रमांक 34 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा मी एकटाच उमेदवार आहे. तरी तो प्रभाग 4 गाव आहेत. त्यामध्ये वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, दायरीगाव, नरेगाव. आणि तिथं जे कष्टकरी शोषित वंचित लोक राहतात, त्यांनी भरपूर तिथल्या जे गावकरी लोक आहेत, जे नगरसेवक आहेत पहिलेचे, त्यांना कंटाळलेले आहेत. त्यांची कामं होत नाहीत, रस्त्याची कामं तशीच आहेत, त्यांचे पाणी टंचाई आहे. परत लोकांना नगरसेवक 9 वर्ष झाले, 9 वर्षापूर्वी इलेक्शन झाल्यापासून माहीत नाही कोण होतं ते. त्याच्यामुळं मी प्रभाग क्रमांक 34मधनं उतरलो आहे आणि गरीब कष्टकरी शोषित वंचित लोकांपर्यंत मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांची कामं करायची आहेत. त्याच्यामुळे मी 34 क्रमांक निवडला आहे. तर आपण निवडून आल्यावर आपण काय उपक्रम राबवणार आहे? मी सर्व पहिल्यांदा रस्ते, त्याच्यानंतर नवीन पिढी आहे त्यांना कामं मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, त्याच्यासाठी कामं करणार. नोकरीचा प्रश्न सोडवणार आहे. त्यानंतर पाणी टंचाई आहे त्या विभागामध्ये. नरेगावमध्ये भरपूर पाणी टंचाई आहे. तिथल्या स्थानिकांनी आणखीन काही केलेलं नाही. पाणी टंचाईचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे तिथला, तो सोडवणार आहे मी. आणि महिलांसाठी जेवढ्या सरकारी योजना आहेत त्या योजना मी त्या महिलांपर्यंत पोचवणार आहे. शिक्षणाच्या संदर्भात काय बोलणार? शिक्षणासंदर्भात आम्ही तर सर्वांना, म्हणजे माझी स्वतःची वृद्धशाळा आहे. मी वृद्धांना माझ्या ऑफिसमध्ये सध्या काही शाळा शिकवतो. म्हणजे ज्यांना अशिक्षित वृद्ध आहेत त्यांना शिक्षण शिकायला हे करतो आहे. तसंच ह्या भागामध्ये बी जे अशिक्षित लोक आहेत त्यांच्यासाठी शिक्षण व नोकरी, शिक्षण करून नोकरी व स्वतःचा बिझनेस कसा टाकता येईल, प्रत्येकाला स्वतःला कसं स्वतःच्या पायावर उभा राहता येईल, हे सर्वांना मी हे करणार आहे. त्यांचा प्रश्न सोडवणार आहे.